पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तू तू काय बोलतोस? तुझं तुला कळतंय का? नेहावरती तू ऑक्शन गेल्याचं खापर फोडतोयस. आठव, 1 वर्षापूर्वी जेव्हा ती गेली होती, ह्याच केबिन मध्ये बसून मी रडायचो, तेव्हा तू मला म्हणाला होतास की प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे, मी मूव्ह ऑन झालोय. आणि आता ऑक्शन तू हरलायस. आता या घडीला त्याचं खापर तू नेहावरती फोडतोयस. ऐक, मी निघतो. महत्वाची खापर फोडत नाहीये, मी खरं सांगतोय. काल तिथे नेहा होती समीर, नेहा होती तिथे समीर. ऐक, तू 4-8 दिवस सुट्टी घे. माझा ऐक, हे बघ, ऐक ना, मी काही फक्त बिझनेस म्हणून तुझ्याशी संबंधित नाहीये ना, मी मित्रही आहे तुझा. कधीतरी असं होऊ शकतं, आपण फेल्युअरला फेस केलं पाहिजे. इट्स ओके, तू सुट्टी घे, आपण करू काहीतरी प्लॅन. ओके ओके ओके, नो, आय अंडरस्टँड. तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की यशला बहुतेक वेड लागले. फेअर इनफ. फक्त एक काम करशील माझं प्लीज? बोल. त्या दिवशी ऑक्शन मध्ये मेहतांकडून बोली लावणारी ती कोण होती एवढं फाइंड आउट करशील माझ्यासाठी प्लीज? प्लीज. करतो. थँक्स. करतो. Yes, 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 yes. रितेश, काय झालं? नाही. अरे रितेश, नाही. काय झालं रितेश? Yes, 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 yes. तू बरा आहेस का? रितेश, अरे सूट है यू. अनु बहन का? अरे शुभ करो, चुप बैठ, चुप. Deep breathe, deep breathe, deep breathe. किंजू किंजू किंजू, अच्छे दिन आने वाले हैं. બધું સારું થઈ જશે. मला केवढा आनंद झालाय किंजू, यू कॅनॉट इमॅजिन. यस. म्हणजे किंजू, मी अनुला हे पटवून दिलं की तो यशवर्धन चौधरी केवढा माथे फिरू आहे. पण त्यामुळे काय होणार आहे? काय होणार? तो माथे फिरू आहे हे कळल्यामुळे अनुबेन त्याला भेटणारच नाही. भेटायचं सोड, त्याला अपॉइंटमेंट पण देणार नाही. मग त्याला राग येणार, कारण त्या जमिनीमध्ये त्याला आपल्या स्वतः पलीकडे जास्त इंटरेस्ट आहे. म्हणजे एकदा ते यशवर्धनचा राग रिव्हेंज मोडवर गेला नाही की तो स्वतःच अनुबेनच्या प्रत्येक कामात रोडा घालत राहील, तिचं काम बिघाडत राहील. मतलब सांप मरे और लाठी भी न टूटे. अरे अरे किंजू किंजू किंजू, सोच असे. तू साप बोलला? अरे मारी इंटेलिजंट मुरनी, ती म्हण आहे. चालते ना, मी सांगतो ते ऐक ना. मला सांगायचं असं आहे की आता आपलं पुढचं सगळं काम तो यशवर्धन चौधरी करणार. आपण फक्त मागच्या सीटवर बसायचं आणि पिक्चर बघायचा पॉपकॉर्न खात. आणि करेक्ट वेळ आली की काकांना सांगायचं की बघा, तुमची भरोसेमंद अनु कशी फेल्युअर आहे, तिला कायच कसं जमत नाही. आणि एकदा हे काकांना पटला ना की मग अनुबेन तो गियो. आणि त्यानंतर मेहता इंडस्ट्रीनो इकलौतो मालिक હું છે आणि મારી બટરફ્લાય માલકીન. ये तो गुड न्यूज छे. यस. थोडं तरी खाऊन घे ना बाळा. नको, मला नाही भूक आहे. अगं, त्याचं काय ना की फ्रेंड त्याच्या एक्झाम मध्ये ना फेल झाला होता, म्हणून तो थोडासा नाराज होता ग. पण तो नंतर ना एकदम ठीक झाला. नाही, तो अजिबात ठीक नव्हता.
त्यांनी मला रात्री झोपताना बेड टाइम स्टोरी पण नव्हती सांगितलेली आणि रात्री मला गुड नाईट पण म्हणाला नव्हता आणि सकाळी शाळेला जाताना गुड बाय पण म्हणाला नव्हता. अगं कामाचं पण थोडंफार टेन्शन असतंच ना ग. आईला पण काम असायचं, तिला पण टेन्शन असायचं, पण तिने असं कधीच दिलं नाही. मोठी आई, मला आईची आठवण येते, मला आई पाहिजे. अगं बाळा असं रडायचं नाही, शांत हो बरं. तू एक काम कर, तू पटापट जेवून घे, मग ना आपण आपल्या गणपती बाप्पाला सांगूयात. त्याला सांगूयात की परीला ना तिच्या आईची खूप आठवण येतेय, तिला ना पटकन खाली पाठवून दे. मग गणपती बाप्पा तुझं ऐकेल आणि आईला पाठवून देईल. नाही, तू खोटं बोलतेस. देवाघरी गेलेली माणसं परत कधीच येत नाही. मला भूक नाहीये. अगं परी बाळा ऐक. अगं मिथिला, काय झालं परीला? का अशी निघून गेली ती? बघा ना पप्पा, यशच्या वागण्यामुळे ना परी खूप घाबरली हो. आणि त्यातून तिला नेहाचीही खूप आठवण येत होती. सारखे आई पाहिजे असंच म्हणते ती. तर जेवलीही नाही होती. मी आलेच पप्पा, बघते 2 घास तरी खाते का. पप्पा, मी हेच तर म्हणत होते ना की परीला आईची, तिच्या मायेची जास्त गरज आहे. हे यशच्या अशा वागण्याने ना अजूनच बिथरली ती. पप्पा, मला एक विचार आला होता, मी सांगते तुम्हाला, बघा तुम्हाला कसं वाटतंय. ती परीची टीचर आहे ना, डान्स टीचर, तिला जर आपण आठवडाभरासाठी आपल्या घरी राहायला बोलवलं तर. अगं नाही म्हणजे मला काय वाटतं की आपली परी त्या टीचर बरोबर जरा रमते ना, तिच्याबरोबर जरा मनातलं बोलते, जरा बरी होती आपली परी तिच्याबरोबर. तर त्या टीचरच्या येण्यामुळे ना आपल्या परीला रिकवर व्हायला जरा जास्त मदत होईल असं वाटतं मला. नाही, ठीक आहे. शेवटी परी आनंदात राहिली पाहिजे बस. आय अग्री विथ यू पप्पा. अरे बाई, क्या बात आहे. आठवडाभरासाठी का होईना, पण त्या रेवतीला घरात आणायला ग्रीन सिग्नल मिळाला म्हाताऱ्या. आता एकदा परीला या रेवतीची सवय झाली की तिला परमनंटली या घरात आणायला ग्रीन सिग्नल मिळणारच. सो प्लॅनचे पप्पा, तुमच्या या ड्रीम लँडवर मुंबईतला सगळ्यात बिगेस्ट मॉल बनणार. बिगेस्ट नाही फक्त बिगेस्ट बी काका आणि टॉलेस्ट बी. मतलब सगळे मुंबईतले मॉल 3-4 मजल्याचे असतात ना. आपला हा मॉल 25 फ्लोअरचा असणार. 25 फ्लोअर्स, एकदम फुल ऐसा टॉवर माफिक टॉल मॉल. टॉल मॉल टॉल मॉल. हाँ, ये ना मॉल का नाम भी हो सकता है अनुबेन, टॉल मॉल. तो डिटेल्स ऐसा है काका, 5 फ्लोर ना सिर्फ पार्किंग, 5 फ्लोर पार्किंग, ऊपर 5 फ्लोर फुल शॉप फुल टॉप ब्रांड्स, चाक चौक एकदम. हाँ, उसके ऊपर 3 फ्लोर थिएटर एंड मल्टीप्लेक्स. हाँ, उसके ऊपर जो है तुम्हें पूछो. नाही ते काका अनुबेन मी आता एकत्र काम करत होता ना, म्हणून मी म्हटलं मी डिटेल सांगते तुम्हाला, ब्रीफिंग. काका बोल. हाँ? 5 मजले पार्किंग आणि પછી હા તે थिएटर आहे ना, थिएटर नाही मल्टीप्लेक्स. कुठे?
पार्किंगच्या वरती का खालती? ते वर. आता पार्किंगच्या वरच थिएटर ने. काका वरती दुकानं, गेम झोन, काय काय, कुठली दुकानं, कसं कसं असणार तिथे? हा, मल्टीप्लेस, कॅपॅसिटी काय? मग ते इथे बोल, सांग मला. हा, मग वरच्या 10-12 मजल्यांचं काय करणार? तिथं काय होणार आहे? तिथं सगळं आहे ते. किती लिफ्ट्स, किती एंट्रन्सेस? मॉलमध्ये एंट्री करायला 3 एंट्रन्स असतील मेन. एक असेल जो पार्किंग मधनं असेल खालनं, दुसरा मेन एंट्रन्स आणि तिसरा बॅक साइडहून डायरेक्ट ऑफिस साठी असेल. सिक्युरिटी पर्पजनी असं केलंय. त्याशिवाय मल्टिप्लेक्सेस असेल, मूवी थिएटर तर असेलच, ड्रामा थिएटर पण असेल. चांगला काकांना इम्प्रेस केला असता तर हिने चान्स घेतला. भाऊ स्मार्टचे. सो असा हा प्लॅन आहे. वा, रितेश, बिझनेस पेपरवर नाही, डोक्यात असावं लागतो, कळलं? काका अनुबेन तर स्मार्टच आहे ना आपली. पप्पा, पण खरं सांगू तर या सगळ्या प्लॅनिंग मध्ये मला रितेशबाईंनी खूप हेल्प केली. म्हणजे त्यांनी पण खूप सगळ्या आयडिया सांगितल्या. हो, जिमची आयडिया आहे ना, म्हणजे मॉलमध्ये जिम, ही त्यांचीच आहे. पप्पा, माझ्याकडे एक 3D प्लॅन पण आहे, तो तुम्हाला दाखवते. हे बघा काका, ते यशवर्धन चौधरी आला होता खाली. जगन्नाथ चौधरी नो पोहतो आपल्या इथे घरी. आपण या विषयावर नंतर बोलू ना पप्पा. एक मिनिट. कसं? आपण ते लँडची डील जिंकली ना, त्यामुळे चौधरीच्या पेटमध्ये दर्द झालाय. मग काय, त्याच्यासाठी नाटकं करायला आला होता. रिसेप्शनवर आला, जाम नाटकं केली, मग मी मध्ये पडला. अरे काका, त्या चौधरींना ना तुमचं यश कधीच बघवलेलं नाही, कधीच नाही. फक्त कॉम्पिटिशन, एवढंच दिसणार. आणि कॉम्पिटिशन करायचं तर करा ना, मार्केटमध्ये, बिझनेस मध्ये करा ना. तुम्ही या लेवलला करणार खाली. व्हॉट इज दिस? अनुबेन, तुला सांगतो, काल मी तुला बोललो ना, हा यशवर्धन चौधरी म्हणजे काकांचा रायव्हल नंबर 1. अरे तुला माहित नाही तो काय काय बोलला. तुला ऐकवलं नसतं ते अनुबेन. तुला ऐकवलं? नाही, तो एवढा बोलत होता आणि तू फक्त ऐकून घेतलंस? अरे काका, मी कसं ऐकून घेत? पण मी भला माणूस छे नाही. आधी त्याला समजवला, ऐकून घेतला, नंतर 2 लाफे मारले, हाक लावून लावले. जरा चाल. चांगलं केलंस. यापुढे तो आपल्या घराच्या आसपासही दिसता कामा नये, खास करून अनुच्या. अरे काका, तुम्ही टेन्शन घेऊ नका. परत आसपास दिसला ना तरी हातपाय तोडून ठेवून त्याचे. एक मिनिट, याची काही गरज नाहीये. अरे अनुबेन, गरज नाही कशी? काकाने बोला नाही तो गरज आहे. गरज आहे म्हणजे गरज आहे. हे बघ, तुझ्यावर जबाबदारी आहे, समजलं? काका, रितेश भाई ऑन छे तो सब टेंशन गॉन छे. हे काय चाललंय? कुठचा विषय कुठे गेला? झोपली घरी? हो, खरं तर मी यायच्या आधीच झोपली होती. ती दमली असेल दिवसभर खेळून. चेहरा पण किती उतरला यायचा. इनफॅक्ट ती आज दिवसभर खेळलीच नाही. का? दिवसभर ती रडत होती. आईच्या फोटो समोर बसून बोलत होती तिची. आणि तुला सारखी की बाप्पाच्या घरून तू या परीकडे ये ना ग आई. आणि हल्ली
फ्रेंडही माझ्याशी नीटचं बोलत नाही अशी तुझी तक्रार ती सुरमाईकडे करत होती. यश, किती दिवस तू असाच बसणार आहेस सांग मला. तुला जर त्याच जागी हॉस्पिटल बांधायचंय तर मग एकदा मला त्या मेहतांशी जाऊन बोलू दे. सुरमाईसाठी एवढं मी करू नाही नाही आजोबा, तुम्ही त्यांच्याशी बोलणार नाही आणि त्यांच्याकडे जाणार तर अजिबात नाही. हे बघा, ते आपले मित्र असते तर गोष्ट वेगळी होती, पण मेहता आपले रायव्हल आहेत आणि ते रायव्हल सारखेच वागतायत. त्यांच्या दारावर तुम्ही जाणार नाही आहात आजोबा. अरे पण सुनबाईसाठी आजोबा, नेहाला तर हे बिलकुल आवडलं नसतं. प्लीज. ठीक आहे, ॲज यू विश. थँक्यू. सॉरी बच्चा, रिअली व्हेरी सॉरी. तुला वाढवण्यात, तुझी आई होण्यात मी कमी पडतोय, मला कळतंय. तुला वेळही देऊ शकत नाहीये मी. मलाही असं वागायचं नाहीये, पण मला काय होतंय मलाही कळत नाहीये. काल जे घडलं ते इतकं विचित्र होतं की त्यातून बाहेरच पडू शकत नाहीये. डोंट वरी, यापुढे तुला आईकडे माझी कंप्लेंट करावी लागणार नाही. आय प्रॉमिस. कळलं तिच्याबद्दल? हो. कोण आहे ती? अनुष्का मेहता. कोण? अनुष्का मेहता, जयंतीलाल मेहताची मुलगी. इतकी वर्ष ती परदेशात होती म्हणे. तिकडे त्यांचे काही बिझनेस सांभाळत होती, पण ती ऑक्शनच्या फक्त 2 दिवस आधी भारतात आली. रादर तिला मुद्दाम बोलवलंय जयंतीलाल मेहताने, कारण त्याचा असा समज आहे की अनुष्का जर असेल डीलच्या वेळी तो कुठलंही डील हरत नाही. आणि झालंय तसंच. डील ते जिंकले. ऑक्शनचं डील हे तिचं भारतातलं पहिलं प्रोजेक्ट होतं आणि त्यात ती यशस्वी झाली. आय डोंट बिलीव्ह दिस. आय डोंट बिलीव्ह दिस समीर. तुला खात्री आहे का तुझ्या सोर्सेसनी ही जी माहिती दिली ती खरी आहे? ऑफकोर्स, 100% खरी आहे माहिती. मला नाही असं वाटत. आय नीड टू कन्फर्म दिस माय सेल्फ. मी स्वतः जाऊन तिला भेटणार आणि विचारणार आहे. कुणाला? अनुष्काला? हो. एक मिनिट, कशा संदर्भात? डील संदर्भात किंवा लँड संदर्भात? हो. काय बोलतोयस तू? हे बघ यश, तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस. ओके, डील झालाय, आता ऑक्शन झालंय, आणि काय गरज आहे तिला जाऊन भेटायची? आपले दुश्मनासारखे वागत आले ते आजपर्यंत आपल्याशी, बरोबर? एखाद्या गरीबाला ते फुकटात जमीन दान करतील, पण चौधरींना म्हणजे आपल्याला, तुला ते दुप्पट किमतीला सुद्धा जमीन देणार नाहीत, हे लक्षात ठेव. त्याच्यामुळे तू असं काही करू नकोस. बघू. काय बघू म्हणजे? बघू. एक मिनिट, तू जेव्हा असं काहीतरी बोलतोस ना यश, मला भीती वाटते. मी तुला आत्ताच सांगतोय, तू असं कुठलंही पाऊल उचलणार नाहीस ज्याचा तुला, आजोबांना आणि आपल्या घराला त्रास होईल. ठीक आहे? बघू.